तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 5th स्टँडर्ड मध्ये प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट आपला 6 पाहायचा. या नंबर वर्क मध्ये आपण नंबर त्याचा देवनागरीमध्ये, त्याचा इंटरनॅशनल नंबरमध्ये रूपांतर, त्याचं रीडिंग, त्याचं रायटिंग, हे सगळा प्रकार आपण या ठिकाणी काय केला पाहिला. त्यानंतर एक्सपांडेड फॉर्म पाहिले, प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स असं पाहिजे. आता आपल्याला काय करायचं, कंपेअरिंग बिटवीन द नंबर्स. मग कंपेअरिंग बिटवीन द नंबर्स म्हणजे काय, तर दोन नंबर मध्ये आपल्याला काय करायची, तुलना करायची. मग तुलना करायची म्हणजे काय करायचं की तो नंबर मोठा आहे का तो नंबर लहान आहे हे आपल्याला पाहायचं. आता हे जर पाहत असताना आपल्याला तो नंबर लहान आहे का तो नंबर मोठा आहे हे पाहत असताना त्यांचं एक काय करायचं, आपल्याला प्रॉपर साइन द्यायचे. आणि त्या प्रॉपर साइन वरून काय करायचंय आपल्याला की तो नंबर लहान आहे का मोठा आहे हे काय करायचे, इंडिकेट करायचे. प्रॉब्लेम सेट 6 याचा फर्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. फर्स्ट क्वेश्चन, राईट द proper sign or symbol greater than or less than in the box. जो बॉक्स दिला आपल्याला त्या दोन्ही नंबरच्या मध्ये, त्या दोन्ही नंबरच्या मधला जो बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये कोणता नंबर ग्रेटर आहे आणि कोणता नंबर स्मॉलर आहे ते द्यायचे. आता ग्रेटर नंबर, स्मॉलर नंबर तुम्हाला माहिती. आता 10 आणि 12 जर पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे कोणता नंबर मोठा आहे, तर 12 नंबर हा मोठा आहे. ग्रेटर नंबर कोणता आहे, 12 आहे. मग जो नंबर मोठा आहे त्या साईडला दोन टोक आली पाहिजे. या पद्धतीने हे दोन टोक आले पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण, ग्रेटरचं साईन. म्हणजे 12 इज ग्रेटर दॅन 10 और 10 इज लेस दॅन 12. बरोबर. याच पद्धतीमध्ये आपला काय करते, माझा 501 घेतलं आणि 500 त्याच्यामध्ये कोण मोठं आहे, तर 501 मोठे. हे माहिती तुम्हाला कोणतं मोठे, 501. म्हणून या ठिकाणी 501 हे मोठे. म्हणजे जो अंक मोठा आहे, जो नंबर मोठा आहे, जो नंबर बिगेस्ट आहे त्याच्याकडे हे दोन टोक आले पाहिजे लक्षात. बरोबर. या पद्धतीमध्ये काय करायचं, आपल्याला तो नंबर घ्यायचा. आता या असं घेतला नंबर आपण 898789879. माझा पाहायचं आहे 6000 आहे, 789 आहे. आणि दुसरा घातला आपण 6800 आहे. अरे लक्षात, 6000 नंबर बरोबर आहे, पण 6000 दोन्हीकडे 6000 आहे. इकडे 6000 इकडे 6000. पण नंतरचा जो डिजिट आहे तो डिजिट कोणता मोठा आहे पहा, तर 8 हा मोठा आहे. 6 नंतर कोणता मोठा आहे, 8 हा मोठा आहे. इथं 6 नंतर कोणता आहे, 7 आहे. म्हणजे 6700 आहे आणि 6800 आहे. म्हणजे कोणता मोठा असला पाहिजे, 6800 हा मोठा असला पाहिजे. म्हणून काय करायचं या ठिकाणी, या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला साईन द्यायचं. असे साईन आपण 4th स्टँडर्ड पर्यंत घेतले. फक्त तिथं काय होतं की जो नंबर होता तो नंबर 4 डिजिट पर्यंत होता. आता आपल्याला इथं 5th डिजिट, 6th डिजिट, 7 डिजिट असे काय केलं, आपल्याला नंबर दिलेत आणि त्या नंबर मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचे. त्यांच्यामध्ये काय करायचं, आपला प्रॉपर साईन घ्यायची. काही अडचण नाही. बघा लक्षात घ्या, एक एक नंबर देतो तो काळजीपूर्वक नंबर पाहायचा आहे. कोणता नंबर मोठा आहे, कोणता नंबर लहान आहे तो पाहायचा, स्मॉलर आहे तो पाहायचा. 5705. नंबर 22. आपण 3rd नंबर. हे करत असताना नंबरचं रीडिंग सुद्धा आपण करायचं आहे. त्याची प्रॅक्टिस सुद्धा आपली झाली पाहिजे. 35,32,302. त्यानंतर 4th नंबर 99,999. आणि इकडं 9,99,999
99. बरोबर. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल 4,80,009 आणि 4,90,008 आणि 6 नंबर 35,80,177 आणि 35,88,172. मग अशा पद्धतीने काय केलं आपल्याला काही नंबर दिले आणि ते नंबर लहान आहेत का मोठे हे आपल्याला शोधून काढायचं. हे काढत असताना तुम्हाला माहिती आहे आता 4 डिजिट पर्यंत आपलं झालंय की स्मॉल नंबर कोणता बिगर नंबर कोणता हा तुम्हाला ओळखता आला. आता काय करायचं तर 6 डिजिट 5 डिजिट नंबर 7 डिजिट नंबर दिले त्याच्यामध्ये पाहायचं बघा लक्ष द्या काय करता येईल आपल्याला. हे 5,705 आणि हे किती आहे 15,000 आहे. कोण मोठे 15,000 मोठे आणि 5,000 हे स्मॉलर आहे. म्हणजेच 5,705 हा जो नंबर आहे तो नंबर स्मॉलर आहे आणि 15,705 हा जो नंबर आहे तो बिगर आहे. म्हणून काय म्हणतात या ठिकाणी कोणता आहे या ठिकाणी 5,705 इज स्मॉलर दॅन 15,705. म्हणजे 15,000 हा बिगर नंबर आहे. त्यानंतर सेकंड नंबर बघायला किती आहे 22 लाख आहे. किती 22,74,705 22,74,705 आणि दुसरा नंबर आहे 12,74,705. मग आता 74,705 दोन्ही मध्ये इक्वल आहे पण लॅक मध्ये जर विचार केला तर कोणतं आहे हे 22 लाख हे बिगर आहे आणि 12 लाख हे स्मॉलर आहे. बरोबर नाही 22 लाख हे बिगर आहे आणि 12 लाख हे स्मॉलर आहे. म्हणून काय करायचं या ठिकाणी या पद्धतीमध्ये त्याचं साइन असेल 22 लाख is 74,705 is bigger than 12,74,705. आता त्यानंतर थर्ड नंबर दोन्ही आता 35 लाख आहे 35 लाख परंतु हे 33,000 आहे. किती आहे 32,000 आहे. तो 33,000 मोठा आहे का 32,000 मोठा आहे 33,000 मोठे. म्हणजेच ही जी हा जो नंबर आहे तो नंबर काय आला पाहिजे बिगेस्ट नंबर आला पाहिजे. म्हणजे 35,33,302 is bigger than 35,32,302. बरोबर. आता त्यानंतर 99 सगळे 999 नंबर डिजिट सगळे दोन्हीकडे पाहिजे तर 99 पण हे 99,999 आणि तो जो नंबर आहे तो 9 लाख आहे 9,99,999 म्हणजे आपल्याला माहिती लाख हा मोठा आहे मग 9 लाख हे मोठे असले पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी 99,999 इज स्मॉलर दॅन 9,99,999 पेक्षा अलग लक्षात. आता त्यानंतर बघायला सोपं एकदम. आता ही 4 लाख आहे इथं सुद्धा 4 लाख आहे. आता जसं तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं मी त्यामध्ये दोन्ही 4 लाख आहेत हे 4 लाख आहे. आता त्यानंतर पुढचं पाहायचं हे किती थाउजंड आहे 80,000 हे किती थाउजंड आहे 90,000. मग कोण असलं पाहिजे मोठं 80,000 का 90,000 90,000. बरोबर आहे कोण मोठं असलं पाहिजे 90,000. म्हणजेच या पद्धतीमध्ये सेकंड नंबर इज बिगर दॅन फर्स्ट नंबर. म्हणजे सेकंड नंबर काय असला या ठिकाणी बिगर असला पाहिजे. म्हणून 4,80,009 is smaller than 4,90,008. 90,008 पेक्षा तो नंबर काय असला पाहिजे स्मॉलर असला पाहिजे. का लक्षात घेतलं का आपण दोन्ही डिजिट इथले लॅक प्लेस ही सारखी ही प्लेस आहे. कोणती प्लेस आहे लॅकची प्लेस आहे ही सारखी पण 1000 ची प्लेस डिफरंट आहे. बरं 1000 ची प्लेस डिफरंट आहे. मग या 1000 मध्ये कोण लहान मोठे ते पाहायचं त्याच्यावर नंबर ठरवायचा. बरे 1000 मध्ये 90,000 हे बिगर आहे म्हणून हा नंबर काय झाला या ठिकाणी बिगर नंबर झाला. त्यानंतर 35,80,177 बघा लक्षात 35,80,177
80,177. आणि दुसरं 35 लाख, आता दोन्ही 35 लाख म्हणजे आता तुम्हाला काय म्हणलं हे काय लक्षात घ्यायचं, पुढची प्लेस लक्षात घ्यायची कोणती आहे 1000. मग ह्या 1000 लाख तर इक्वल आहे, हे दोन्ही लाख कसे आहेत इक्वल आहे, हे 35 लाख आहेत, हे सुद्धा 35 लाख आहेत. पण आता जे घ्यायचं आपल्याला तो 80 लाख आहे, दुसरा कोणता आहे 80,000 आहे आणि हा कोणता 88,000. म्हणजे कोणता बिगेस्ट असला पाहिजे 88,000 बिगेस्ट असला पाहिजे. म्हणूनच आपल्याला सेकंड नंबर इज बिगेस्ट दॅन फर्स्ट नंबर. सेकंड नंबर इज बिगेस्ट दॅन फर्स्ट नंबर म्हणजेच काय 35,80,000 इज स्मॉलर दॅन 80,177 इज स्मॉलर दॅन 88,172. बरोबर. या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला, इथं तुम्हाला दिलेले जे काय साईन आहेत ते साईन काय करायचे बरोबर ओळखून कोणता नंबर बिगेस्ट आहे कोणता नंबर स्मॉलेस्ट आहे हे ओळखायचं आहे आणि ते ओळखून काय करायचं आहे आपल्याला तो नंबर या ठिकाणी काय करायचा लिहून काढायचा विथ प्रॉपर साईन. ते जे बॉक्स दिला आहे एम्प्टी बॉक्स आहे तो एम्प्टी बॉक्स हा काय करायचा आपला फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा त्या ठिकाणी त्या एम्प्टी बॉक्स मध्ये प्रॉपर काय करायचं आपल्याला ग्रेटर दॅन अँड लेस दॅन चं काय करायचं आपल्याला या ठिकाणी साइन लिहून काढायचं आहे. सेकंड क्वेश्चन आपला सॉल्व द प्रॉब्लेम्स गिवन बिलो. आता काही वर्ड प्रॉब्लेम दिलेला आपल्याला आणि त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये कोणता ग्रेटर आणि कोणता स्मॉलर आहे तो वर्ड मध्ये आपल्याला दिलेला आहे. फक्त तो काय करायचा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. बघा पहिल्या ह्याच्यात काय दिले द स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप. द स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप मेड 3,45,000 किती 3,45,000 पापड्स. बरोबर हे पापड उद्योगाचे दोन दिले आपल्याला. व्हाय द स्वाभिमानी ग्रुप मेड 2,95,000. म्हणजे पापडचे काही ग्रुप आहे जसे बचत गटाचे आपल्याकडे ग्रुप असतात त्या ग्रुपनी काय करतात या ठिकाणी पापड तयार करतात आणि ते पापड एकदम काय करतात विकतात. तर अशा प्रकारचे जे दोन ग्रुप दिले आपल्याला कोणता आहे एक स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप आणि दुसरा कोणता दिला आपल्याला स्वाभिमानी ग्रुप. तर स्वयंसिद्धा सेव्हिंग जो ग्रुप आहे त्या ग्रुपने या ठिकाणी किती 3,45,000 एवढे काय केले पापड्स तयार केले आणि व्हाईल द स्वाभिमानी ग्रुप मेड 2,95,000. म्हणजे स्वयंसिद्धाने 3,45,000 आणि स्वाभिमानी ग्रुप जो आहे त्या ग्रुपनं 2,95,000 इतके काय केले पापड तयार केले. मग अशा या पापडामध्ये तर याच्यामध्ये ग्रुपमध्ये विच ग्रुप मेड मोर पापड्स. तर कोणत्या ग्रुपने जास्त केले तर 3,45,000 हे ग्रेटर आहेत. बरोबर नाही म्हणजेच कोणता ग्रुप आहे तो तर स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप. कोणता आहे स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं की ते जे पापडचे जे नंबर आहेत ते नंबर कोणता नंबर ग्रेटर आहे तो पाहायचा. मग कोणता नंबर ग्रेटर आहे तर आपल्याला काय म्हणते बघा आता 3,45,000 इज ग्रेटर दॅन 2,95,000. बरोबर म्हणजे 3,45,000 is greater than 2,95,000. Therefore, the number of papad 3,45,000 is greater than the number of papad 2,95,000. Means हे म्हणजेच ह्याचा अर्थ असा आहे की स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप मेड मोर पापड दॅन स्वाभिमानी ग्रुप. स्वाभिमानी ग्रुप म्हणजे स्वयंसिद्धा जो सेव्हिंग ग्रुप आहे त्या स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुपनं जास्त काय केले या ठिकाणी पापड तयार केले कुणापेक्षा तर स्वाभिमानी ग्रुप पेक्षा. बरोबर. म्हणून आपला जो प्रश्न विचारला तो लिहून काढा. बघा त्याचं उत्तर देअरफोर विच ग्रुप म्हणले की कोणता ग्रुप आहे बघा देअरफोर स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप made more papads. बरोबर मेड मोर पापड कोणते तर स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप मेड विच म्हणजे कोणते तर विच काढायचं ना आपण बाकीचं सगळं लिहून काढायचं. विचच्या जागी आपलं जे उत्तर आहे कोणतं उत्तर आहे आपलं स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप. बरोबर मग विचच्या ऐवजी
बरोबर, स्वयंसिद्धा सेम ग्रुप आणि मेड मोर पापड्स. बरोबर नाही, या पद्धतीमध्ये जसं वर्ड प्रॉब्लेम आहे तसं आपलं आन्सर सुद्धा हे कशामध्ये असलं पाहिजे, वर्ड मध्येच असलं पाहिजे. त्यानंतर बघा लक्षात घ्या, आपल्याला सेकंड आहे. सेकंड काय करायचं आहे, की सेकंड जो आहे तो सेकंड कोणता दिला बघा लक्षात घ्या, की द चिल्ड्रन ऑफ प्रायमरी स्कूल Ahmednagar district collected 2 lakh seeds, while those in Pune district collected 3,25,000. Which children collected more seeds? Seeds म्हणजेच काय, बिया. ह्या ज्या बिया आहेत त्या बिया काय केल्या या ठिकाणी 2 डिस्ट्रिक्ट मधून कलेक्ट करायच्या होत्या. पण त्या 2 डिस्ट्रिक्ट मधून तर अहमदनगर आणि पुणे या 2 डिस्ट्रिक्ट मधून मुलांना काय करायचे, त्या बिया काय करायच्या, कलेक्ट करायच्या होत्या. मग आता कशासाठी कलेक्ट करायच्या होत्या, त्यांचं उद्दिष्ट काय, त्यांचं एम काय, की फॉर द कलेक्टिंग द सीड्स. बरोबर, ते सीड्स आपल्याला एकत्रित करण्यासाठी कलेक्ट करण्यासाठी त्यांचं उद्दिष्ट काय. तर एखाद्या वेळेस काय केलं जातं, की पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते जे सीड्स आहेत ते सीड्स काय केले जातात, या ठिकाणी रुजवले जातात, पेरले जातात. बरोबर नाही, पेरले जातात. त्याच्यासाठी काय केलं जातं, या ठिकाणी ते चिल्ड्रन्स काय करतात, या सीड्स कलेक्ट करतात. मग अहमदनगर आणि पुणे या 2 डिस्ट्रिक्ट मधून काय केलं गेलं, हे जे सीड्स आहेत ते सीड्स काय कलेक्ट केले गेले. तर अहमदनगर डिस्ट्रिक्ट जे आहे, चिल्ड्रन ऑफ प्रायमरी स्कूल अहमदनगर डिस्ट्रिक्ट कलेक्ट हाऊ मेनी सीड्स, 2 lakh. How many seeds? 2 lakh seeds are collected from Ahmednagar district children, and 3,25,000 seeds were collected by Pune district children. So, which children are collected more seeds? आता कोणी जास्त सीड्स गोळा केले, तर आता कोणी केले बघा, आता या ठिकाणी बघा लक्षात द्या, 2 lakh आणि 3,25,000. बरोबर, पहिले किती 2 lakh आणि 3,25,000. मग कोणतं मोठं आहे, विच नंबर इज बिगर, देयरफॉर 3,25,000 नंबर इज बिगर दॅन 2 lakh. बरोबर आहे, म्हणजे 2 lakh पेक्षा 3,25,000 हा नंबर बिगर आहे. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की 2 lakh इज स्मॉलर दॅन 3,25,000. कुणापेक्षा स्मॉलर आहे तो, 3,25,000 पेक्षा. म्हणजेच कुणी जास्त कलेक्ट केले, तर पुणे डिस्ट्रिक्ट. पुणे कलेक्ट केले जास्त, पुणे डिस्ट्रिक्ट. मग आता इथे काय लिहायचं आपण, विचच्या ऐवजी काय लिहायचं, आपलं आन्सर लिहायचं आणि बाकीचे जहाचं लिहून काढायचं. देयरफॉर पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन कलेक्टेड, पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन collected more seeds. कुणी जास्त तयार केले, गोळा केले, तर पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन्स आर कलेक्टेड मोर सीड्स फ्रॉम द अहमदनगर डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन. बरोबर आहे. या पद्धतीमध्ये काय केलं, हे कशावर ओळखले लक्षात आलं तुम्हाला, की आपण जे पाहिले की कोणता नंबर बिगर आहे, कोणता नंबर स्मॉलर आहे, याच्यावरून काय केलं आपण त्या प्रश्नांची काय केली, या ठिकाणी उत्तर घेतली. आता त्यानंतर थर्ड नंबर मध्ये द नंबर ऑफ पीपल हु टुक पार्ट इन द रिपब्लिक डे फ्लॅग. बरोबर आहे, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि इंडिपेंडेंट डे म्हणजे स्वातंत्र्य दिन. या दोन्ही मधला फरक लक्षात घ्या की रिपब्लिक डे म्हणजे कधी असतो. मग आता रिपब्लिक डे हा किती तारखेला आहे, 26 जानेवारी. आणि इंडिपेंडंट डे हा कधी आहे, 15 ऑगस्ट, 15 ऑगस्ट. बरोबर. या दोन्ही मधला काय करायला आपण फरक लक्षात घ्यायचा. मग आता काय सांगितलं आपण बघू. आता रिपब्लिक डे फ्लॅग होस्टिंग सेरेमनी वॉज 2,01,306 इन पंढरपूर तालुका. बरोबर. पंढरपूर या तालुक्यामध्ये ती 2,01,306 pupils are took part in the Republic Day flag.
बरे ध्वज दिनाच्या दिवशी प्रजासत्ताक ध्वज दिन असं त्याला म्हणलं आपण की तो जो ध्वज दिन आहे प्रजासत्ताक ध्वज दिन त्या दिवशी त्या तालुक्यामध्ये पंढरपूर या तालुक्यामध्ये 2,01,306 peoples are took part in this ceremony and in Marcellus Taluka how many peoples are took part in a ceremony 1,97,208 1,97,208 pupils are took parts in the Republic Day flag ceremony. So asking the questions काय विचारलं a larger number of which taluka did or larger number of people participate मग कोणत्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी काय केलं आहे भाग घेतला पार्टिसिपेट म्हणजे भाग घेणे मग आता कोणी कोणत्या तालुक्याने घेतला तो कोणता मोठा आहे याच्यामध्ये बघा लक्ष द्या आता कोणता मोठा आहे आन्सर बघा लक्ष द्या काय की 2,01,306 is bigger than 1,97,208 बरोबर 2,01,306 ही मोठा नंबर आहे कारण आणि 1,00,000 किती 97,208 पेक्षा म्हणजेच पंढरपूर या तालुक्यामध्ये मधील लोकांनी जास्तीत जास्त काय केलं या ठिकाणी सहभाग घेतलाय पार्टिसिपंट्स ऑफ द पंढरपूर तालुका पीपल्स आर ग्रेटर दॅन द माळशिरस तालुका बरोबर म्हणजे माळशिरस तालुक्यापेक्षा पंढरपूर तालुक्यामधील जे पीपल्स आहेत लोक आहेत त्या लोकांनी या ठिकाणी जास्तीत जास्त काय केलं ह्या कार्यक्रमामध्ये सेरोमनीमध्ये काय केलं या ठिकाणी समारंभामध्ये सहभाग घेतला आता इथं महत्वाचं अजून एक लक्षात घ्या की हे जे आता वर्ड प्रॉब्लेम आहे हे वर्ड प्रॉब्लेम आपल्याला घेत असताना ते आपल्याला रिडिंग तर करताच आले पाहिजे रायटिंग तुम्हाला पाहून रायटिंग करता येईल काही अडचण नाही पाहून रायटिंग करता येईल आपल्याला रीडिंग करता आलं पाहिजे मग हे रीडिंग करत असताना तुम्हाला त्यांचे काय माहीत असणं गरजेचं आहे स्पेलिंग माहीत असणं गरजेचं आहे स्पेलिंग त्याचा उच्चार त्याचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे मग आता इथून पुढचे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये येणारे जे काही वर्ड्स आहेत त्या वर्ड्सचे तुम्हाला जर मिनिंग माहीत असते तर तो जो क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे त्या क्वेश्चनचा अर्थ त्याच्यामध्ये आपल्याला कोणती क्रिया करायची ते तुम्हाला लक्ष देईल मग ह्याच्यासाठी काय करणार तुम्हाला रीडर घ्यावं लागेल ते रीडरमध्ये शब्दार्थ आपल्याला काय करायचे पाठ करून घ्यायचे सेरेमनी म्हणजे काय रिपब्लिक डे म्हणजे काय पार्टिसिपेट म्हणजे काय ह्यांचे जर आपल्याला सगळ्यांचे जर अर्थ माहीत असतील मिनिंग माहीत असतील तर तुम्हाला जो क्वेश्चन विचारलाय तो क्वेश्चन कोणता विचारलाय ते सुद्धा काय करतायत आपल्याला या ठिकाणी माहीत होतं तुम्हाला कळतं आणि जर तुम्हाला हे जर माहीत नसेल की आपल्याला ह्याचं मिनिंगच माहीत नाही मग प्रश्नच कळाला नाही मग प्रश्नच कळाला नसेल तर आपण उत्तर लिहू शकतो का नाही त्याच्यासाठी आपल्याला ह्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये येणारे जे काही वर्ड्स आहेत त्या वर्ड्सचे आपल्याला स्पेलिंग त्याचे अर्थ त्याचं उच्चार हे सगळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ते जर माहीत असेल तरच तुम्हाला प्रॉब्लेम कळेल आणि प्रॉब्लेम कळाल्याशिवाय तुम्हाला उत्तर सांगता येणार नाही म्हणून आता बघायला याच्यापेक्षा मोठं कोण आहे 2,01,306 इज बिगर दॅन 1,97,208 देअरफॉर आता लिहून काढा मग आता काय लिहायचं देअरफॉर पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका लार्जर इन पंढरपूर तालुका larger number of people participate larger number of people are participate हे काय करायचं आहे पीपल पार्टिसिपेट त्यांनी काय केलं पंढरपूर तालुक्यामध्ये या लोकांनी काय केलं जास्तीत जास्त सहभाग घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला चौथं गणित घ्यायचंय ते चौथं गणित काय करायचं या ठिकाणी कोणतं चौथं गणित दिलं आपल्याला ॲट ॲन एक्झिबिशन
The Annapurna Sewing Group sold goods worth rupees 5,12,345. आणि त्यानंतर निर्माण 4,12,900 आणि सृजन 5,11,000. सावित्रीबाई फुले ग्रुप 5,11,000 आणि सृजन ग्रुप 4,33,000. या पद्धतीमध्ये काय केले, एक्झिबिशन एका प्रदर्शनामध्ये या सगळ्या ग्रुप्सनं काय केलं, एवढी त्यांच्याकडे असलेल्या तयार असलेल्या वस्तूंची काय केली, विक्री केली. बरोबर, प्रदर्शन आहे आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन, त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप येतात, नवीन नवीन पदार्थ तयार केलेले असतात, वेगवेगळ्या वस्तू असतात, त्या वस्तू काय केल्या जातात, त्या ग्रुप मार्फत त्या विकल्या जातात. बरोबर, एखाद्या प्रदर्शनामध्ये काही वस्तूंचं प्रदर्शन असतं, काही या ठिकाणी खाद्याचं प्रदर्शन, खाण्याच्या वस्तू असतात, काही प्लास्टिकच्या वस्तू असतात, या पद्धतीमध्ये शेतकरी अवजार असतात, अशा वेगवेगळे किंवा कपड्याचं या ठिकाणी प्रदर्शन, पुस्तकांचं असतं, अशा पद्धतीमधले जे एक्झिबिशन असतात त्या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळे ग्रुप असतात. मग त्या ग्रुपनं कितीचा सेल केला, विक्री केली, ते आपल्याला या ठिकाणी दिले. मग कोणते कोणते ग्रुप आहेत ते पहा. मग त्या ग्रुपमध्ये कितीची विक्री झाली, मग त्या सगळ्यात जास्त विक्री कोणी केली, सगळ्यात कमी विक्री कोणी केली, आणि त्यांची जी असेंडिंग ऑर्डर आहे, ती असेंडिंग म्हणजे कोणती आहे, तर चढता क्रम. असेंडिंग म्हणजे कोणती, चढता क्रम. मग चढता क्रम सुद्धा तुम्हाला लिहायला सांगितलं, काय लिहायला सांगितलं, तुम्हाला चढता क्रम सुद्धा लिहायला सांगितला. आणि ह्याच्यामध्ये चढता क्रम लिहायला सांगितल्यानंतर आपल्या लक्षात कोणते स्मॉलर आहे, कोणतं काय ग्रेटर आहे. मग आता बघू लक्षात, आधी पहिल्यांदा या ठिकाणी मी लिहून काढतो. आपण चढता क्रम आधी घेऊ, आणि चढता क्रम लक्षात आला की तुम्हाला घेता येईल की कोणाचं कमी विक्री जाईल, कोणाची जास्त विक्री जाईल. आता ह्याच्यामध्ये बघा कोणते कोणते फिगर आहेत, हे 5 लाख आहे, 4 लाख आहे, हे 4 लाख आहे, आणि त्यानंतर दुसरं कोणते 5 लाख आहे. आधी आपण 4 लाखची घेऊ. 4 लाख मध्ये कोण लहान आहे, तर 4,12,000. मग आता असेंडिंग ऑर्डर म्हणून असेंडिंग ऑर्डर. मग आता असेंडिंग ऑर्डर मध्ये 4,12,900. बरं, त्यानंतर 2 नंबर काय, 2 नंबर 4,33,000. त्यानंतर 3 थर्ड कोणता आहे, 5,11,97. आणि सगळ्यात मोठा 5,12,345. बरोबर, या पद्धतीमध्ये त्याची काय असेंडिंग ऑर्डर झाली. कोण आहे सगळ्यात लहान, तर 4,12,900. त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे, 4,33,000, 5,11,000 आणि 5,12,000. मग आता सर्वात कोणाची झाली कमी, तर 4,12,000 आहे. मग 4,12,000 हा कोणाचा आहे, बघा लक्षात घ्या. 4,12,000 हा या ठिकाणी वुड्सवर्थ निर्माण ग्रुप सोल्ड वर्थ 4,12,000. म्हणजे कोणाचं आहे, 4,12,000 हा कोणाचा ग्रुप आहे, निर्मल ग्रुप आहे. बरोबर आहे, म्हणून निर्मल ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट. बरोबर, विच ग्रुप हॅड लार्जेस्ट सेल, तर निर्मल ग्रुप हॅड स्मॉलेस्ट सेल. स्मॉलेस्ट सेल कोणता, निर्मल ग्रुपचा सेल हा काय स्मॉलेस्ट आहे. आणि लार्जेस्ट कोणाचा आहे, बघा आता 5,12,000. आता 5,12,000 कोणाचा आहे, इथं पहिला कोण आहे, अन्नपूर्णा सेविंग ग्रुप. म्हणून लिहायचं अन्नपूर्णा सेविंग ग्रुप. अन्नपूर्णा सेविंग ग्रुप had largest sale. कोणता, लार्जेस्ट सेल. अन्नपूर्णा सेविंग ग्रुपचा कोणता सेल, हा लार्जेस्ट सेल आहे. या पद्धतीमध्ये त्यांची असेंडिंग ऑर्डर झाली. इथं किती ग्रुप दिले, 4 ग्रुप दिले. त्या 4 ग्रुपमध्ये त्या एक्झिबिशन मध्ये कोणी जास्त विक्री
विक्री केली, कुणाची जास्त विक्री झाली ते दिलं आपल्याला, आणि त्याची असेंडिंग ऑर्डर लिहायला सांगितली. आपण त्याच्या आधी पहिल्यांदा काय केले, असेंडिंग ऑर्डर लिहून काढली, आणि मग नंतर अजून 2 प्रश्न विचारले आपल्याला, कुणाचा जास्त सेल झाला आणि कुणाचा कमी सेल झाला. तर तो सुद्धा ग्रुप आपण त्याचा अन्नपूर्णा यांचा काय झाला, लार्जेस्ट सेल आहे, जास्त सेल झाला, आणि निर्मल ग्रुपचा काय झाला, स्मॉलेस्ट सेल झाला. या पद्धतीमध्ये इथं तुमचा सेकंड चॅप्टर जो आहे तो नंबर वर्क आपला काय होतो या ठिकाणी पूर्ण होतो. या नंबर वर्क मध्ये आपण सगळे नंबर्स पाहिले, त्यांचं रीडिंग पाहिलं, त्यांचं रायटिंग पाहिलं. त्यानंतर त्या नंबर वर्क्स मध्ये आपण त्या नंबर मध्ये येणारे जे डिजिट आहेत त्या डिजिटचं प्लेस नेम, त्यांची काय प्लेस व्हॅल्यू, आणि एक्सपांडेड फॉर्म, आणि ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन नंबर यांच्याविषयी काय केलं या ठिकाणी. हे जे बेसिक नॉलेज आहे आपलं, ते बेसिक नॉलेज आपण काय केलं या ठिकाणी पूर्ण केले. त्यानंतरचा पुढचा जो चॅप्टर आहे तो आपण काय करणार पुढील लेक्चरमध्ये घ्या.